काय बघू आज सगळेच लागल्यात घुमवायला काय कुठं काय काय लागते बघू. प्रत्येक जण म्हणतोय मी येणार. एवढं काय साहेबांचं काम एक नंबर झाले थोडं नाही त्याला शिवराज सगळी कामं त्यांचीच आहेत आणि वनवे सत्ता भयांची येणार आहे. यात काय फरक नाही आहे. 100% भयांची सत्ता येणार. त्यामुळे हे जे काम आपलं व्हायला पाहिजे. आता लढतीत कोण कोण उतरले आता चड्डू कोण कोण ठोकलाय सगळे आयराऊंड मायराऊंड सगळे आहेत तानात आहेत. शिवान आहेत सामान्य आहेत त्यामुळे रंगीत तालीम होणार जोरात. बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिरोळ शहरामध्ये आलो आहे. शिरोळ शहरातल्या ऐतिहासिक अशा जय भवानी चौकामध्ये मी उभा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं इथल्या लोकांच्या मनामधल्या नेमक्या काय भावना आहेत, कशा पद्धतीने शिरोळचा विकास गेल्या 5 वर्षात झालेला आहे, शिरोळ शहरामधल्या नेमक्या समस्या काय आहेत, काय चाललंय इथल्या नागरिकांच्या मनामध्ये, हे आज आपण इथल्या मतदारांच्याकडून नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं पाहायला गेलं तर शिरोळमध्ये तिरंगी लढत होते. राष्ट्रीय शाहू विकास आघाडी विरुद्ध शिवशाहू विकास पॅनल जे यादव गटाचं आहे आणि त्याचबरोबर भाजप प्रणित ताराणी आघाडी अशी तिरंगी आघाडी होते. तिन्ही आघाडींचे अगदी उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यामुळं नेमकी यांच्यामध्ये कशी लढत होणार, शिरोळचा नगराध्यक्ष कोण होणार, काय चाललं इथल्या जनतेच्या मनात आपण लोकांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्ते. शिरोळचे शिरोळ काय होतं, शिरोळमध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. काय वातावरण आहे, कशा पद्धतीचं चित्र आहे, कशी लढत होणार शिरोळात? वातावरण म्हणजे आता आमच्या 7 मध्ये तर आमच्या भया शेटा आणि शिरोळमध्ये भयांचं पॅनल येणार. कारण कामामुळं भयांच्या सगळ्या घरोघरी पोचून भयांनी एवढी कामं केलेली आहेत की जागाच राहिली नाही कुठं. एवढी कामं केलेली आहेत भयांनी. त्यामुळं त्यात काही तडजोड नाही. भयांची सत्ताही येणार 100%. असा विषय आहे आणि भरपूर कामं केलेली आहेत भयांनी. शिरोळमध्ये अनेक समस्या तसं दिसतं. रस्त्याच्या समस्या आहेत. लोकांच्या बोलण्यातून कळते की रस्ते झाले नाहीत, पाण्याचा प्रश्न आहे असं लोकांच्याकडून म्हणलं जातंय. मग या बाबी शिरोळकर विचारात घेणार नाहीत काय? घेणार, पण ज्या वेळेला भयांच्याकडे सत्ता आली त्यामुळं 90% भयांनी कामं केलेली आहेत. 90%. आणि कसं झालंय 2 वर्ष 1.5 वर्ष ह्याची सत्ता गेल्या नसल्यामुळं विकास कोणाकडे होती, ही कामं कोणाकडे होती ती नगरपालिकेकडं सरकारांच्याकडे होती. त्यामुळं कामं ती झाली नाहीत. 90% भयांनी कामं सगळी केलेली आहेत. त्यांच्यावर आता 2 तुल्यबळ आणि परत आघाड्या आहेत. ताराणी आघाडी आहे, इकडं शिवशाहू विकास पॅनल आहे, त्यांची सुद्धा उमेदवार तुल्यबळ आहेत. मग कसे हे लढत होणार? काही फरक पडत नाही भयांच्या पॅनलला. अमरसिंह पाटील भयांनी काही फरक पडत नाही आणि वनवे सत्ता भयांची येणार आहे. यात काय फरक नाही आहे. 100% भयांची सत्ता येणार. आता निवडणुका चालू झाल्या शिरोळ तुमच्या नगरपालिकेच्या. नगरपालिका जोर कोणाचा आहे? आता काय बघू आज सगळेच लागल्यात घुमवायला काय कुठं काय काय लागते बघू. चाललंय हे जोर खंदूर चाललाय. काय ह्यात नंबर कोणाला लागतो होता तेवढं बघा काय होईल ते. मोर प्रचारात पुढे कोण आहे? प्रचारला मोर आहेत. यादव गटाची भरपूर आहेत. सगळे आहेत भरपूर. लढत कशी होणार शिरोळात? लढत होणार, भरपूर होणार, चांगली लढत होणार आहे. कोणाकोणाच्यात होणार? यादव गट आणि अमरपटाचे दोन्ही ताराणी आघाडी पण आहे की? हे असले तर एवढं हे नाही, पण ह्याला दोन्हीच घास होणार. आणि अशोक मानेची पूर्वी पाहिजे ती जरा बऱ्या आहेत. त्यात 3च घासायची भरपूर लागणार. शिरोळातली कामं कशी, विकास कामं काय सांगाल? विकास काम झालेले आहेत. अमरपटा झालेले आहेत. त्यांनी बी चांगले केले आहेत. यड्रावकर साहेबांनी चांगले केले आहेत. 1 नंबर काम केलं यड्राव साहेबांनीच. यड्रावकर काय साहेबांचं काम 1 नंबर झाले. थोडं नाही त्याला शिरोळात सगळी कामं त्यांचीच आहेत. एकदा निवडून आल्यात पण एक काम भारी केलं यड्रावकर साहेबांनी. मध्यंतरी प्रशासन होतं नगरपालिकेवर, त्यांनी काय काम केली की नाही नगरपालिकेने? काय नाही, त्यात काही बदल झाला नाही. त्यात आहे तसंच आहे, काय वही नाही. इथे यड्रावकरांच्या कामाच्या विरोधात बरेच जण नाराज झालेले दिसते. यड्रावकरांचे कामं काय नाहीत म्हणतात लोक. यड्रावकर साहेबांनी काम भारी केले. आम्ही मनात तयार आहे. सगळे लोक म्हणतात काय केलं नाही त्यांनी. नाही कसं 1 नंबर झाले. आमचे तर याच्यात झाले. सगळे तळ्याची पाळीच काम सगळे गावात हॉल बिल सगळे झाल्यात. हे चौक आमचा त्यांचाच आहे. सगळे गावात हॉल गेले आहेत. 10-12 हॉल आहेत. कसा असावा शिरोळचा नगराध्यक्ष? चांगला कर्तव्य असावा, चांगलं परत नाव निघावं, परत त्यांना आशय निवडून द्यावं लोकांनी. त्याला अपेक्षा ठेवावं एवढंच. काम जर मोहर केला तर त्याला परत अपेक्षा मोहर निवडून देतात औषध माणूस. काय वाटेल पैसे निवडून पैसे उधळून काही नाही, बिन पैसे इलेक्शन होतं. कोणाला संधी मिळेल मग? आता बघा 2 चाललं ह्या 3च घासायचं भरपूर होणार. शिरोळ विकासाच्या बाबतीत कसं आहे?
हा इलेक्शनचं वातावरण जोरात चालू आहे. विकासाच्या बाबतीत शिरोळ कसं आहे? शिरोळचा विकास झालेला आहे बरं. बऱ्यापैकी. बरं. काही ठिकाणी राहिलेला आहे विकास. बरं. स्वच्छता म्हणा, स्वच्छताच्या बाबतीत जरा विकास व्हायला पाहिजे. शिरोळ पालिकेच्या आता नगरपालिकेची निवडणुका सुरू आहेत. काय कुणाचा जोर वाढतोय? लढत कशी होणार इकडे? लढती तिरंगी लागलेली आहे सध्या, तर तिरंगी दिसत आहे. बघूया पुढे वातावरण काय बदल त्यावर ठरेल. कसे आहेत सगळे उमेदवार? उमेदवार आहेत, बरेच पैसेवान आहेत, सामान्य आहेत, त्यामुळं रंगीत तालीम होणार जोरात. सामान्याची बाजी होणार काय पैशेवानांची बाजी होणार? जास्त करून पैसेवाल्यांचीच बाजू होणार, कारण सामान्यावर आता लक्ष राहिले नाही माणसांचं. जास्त करून मतदान पैसेवाल्यांनाच होणार. तिरंगी लढत होणार आहे की? तिरंगी नाही दुरंगीच होणार. तिरंगी कुणाकुणाची? यादव आणि अमर पाटील आणि माने पण आहेत की? माने आहेत, पण त्यांचं काय मेळ बसणार नाही. काय समस्या काय शिरोळ मधल्या? मग शिरोमणी समजा प्रत्येक वर्षी बदल घडावं यासाठी त्यांचं चालना चालू आहे. बदल व्हावा, प्रत्येक वेळी तेच नको आहे. बदल व्हावा यासाठी ते दृष्टिकोन चालू आहे. गेल्या 5 वर्षात विकास कामं काय झालेत नाहीत? झालेत की? झालेत ना? कुणी गेलं? अमर पाटलांनी केले. काय होता शिरोळ मध्ये तुमच्या आता गेल्या 5 वर्षात म्हणजे 2018 ला नगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासूनची आतापर्यंतची विकास कामं कशी आहेत? विकास कामं चांगले काय काय त्याचे विशेष काय सांगाल? विशेष तळ्याची कामं झालेली आहेत. इथं मध्ये आपल्या गावात इथे तोपचे काम झाले, आता संभाज चौकातल्या याच्यात काम झाले. कामं पण चालू आहेत, सगळे चांगले आहेत. हॉल बांधणे झाले, सगळं चांगलं आहे. म्हणजे नगरपालिकेने कामं चांगली केलं. कामं चांगली. मग समस्या काय सांगाल शिरोळातल्या? रोज समस्या काय नाही, फक्त पाण्याची तेवढी टंचाई आहे तेवढी. पाणी काय रोज येत नाही? हा, रोज येत नाही एवढंच. कधी येतंय? 2 दिवसात नाही येते तेवढं. तुमचं काय म्हणणं आहे? काय दिवसाला यावं, अर्धाच यावं का दिवसाला यावं असं? बरं आता दिवसाला यायला पाहिजे म्हणताय, का आता मग कोणतरी करणारा पाहिजे की? मग कोण असेल करणारा? काय ते येईल ती आता. आता नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, जोर आहे तुमच्याकडे शिरोळला. काय मग लढत कशी होणार? लढत तिरंगी लढत होणार सर. तिरंगी कोणाकोणाच्यात? सगळ्यांच्याच होणार, तिघांच्यात मध्ये होणार. कोणाकोणाच्यात होणार प्रामुख्यानं? तसं माने आणि यांच्यात होणार, नगराध्यक्ष अमरबाई यांच्यात होणार आहे. माने आणि अमरबाई. आणि इकडं यादव पॅनल सुद्धा आहे, शिवशाह विकास पॅनल, त्यांचं पण पॅनल आहे. तिरंगी लढत होणार. तिरंगी होणार. नंतर काय वाटते? पारडं कोणाचं वाटते? तसं काय सांगता येत नाही. प्रचार चाललाय काय? प्रचार नाही, प्रचार चालू आहे, पण अजून काय तसं कोणाचं वातावरण तसं काय सांगता येत नाही. प्रत्येक जण म्हणतोय मी येणार. आम्ही म्हणून आमचं शाहू पॅनल आहे, आम्ही शाहू पॅनलकडे नाही, आम्ही म्हणतोय आमचंच पॅनल येणार. प्रत्येक जण म्हणतोय आमचंच पॅनल येणार. बघूया आता पुढं कसं काय काय वातावरण. लढत कशी होणार आहे प्रामुख्याने सुरुवात? सुरुवात लढत होणार की काय तसं काय सांगता येत. तिन्ही पॅनल शिटा येणार. एक पॅनल असं कोणाचं हे येणार नाही असं वाटतंय. पॅनल टू पॅनल होणार नाही असं वाटतंय. पॅनल टू पॅनल आता जनतेच्या मनात काय कौल आहे तो राहणार. शाहू पॅनलनं भरपूर काम केलेलं आहे गेल्या वर्षी. गेल्या 5 वर्षात त्याने भरपूर काम केलेलं आहे. मला वाटतं 1-2 कोटी रुपयाची कामं केलेली आहेत गेल्या 5 वर्षामध्ये, आणि कामं सगळी चांगली झालेली आहेत. त्यामुळं जनतेचा काय कौल होते बघूया. आमचं तर मत आहे शाहू पॅनल येणार. विकास कामं झाल्यात म्हणताय, समस्या काय आहेत नाही शहरात? समस्या असल्या तरी पण त्याचं आता निवारण चालू आहे ना. आता काय सांगाल समस्या? आता अंडरग्राऊंड गटरेज काम चालू आहे. त्याचे आता ती मंजुरी झाली अंडरग्राऊंड गटरेज. बाकी काय सगळं हा व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही आहे. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होणार? नगराध्यक्ष पदाची लढत असून त्याचं काय एकतर माने वहिनी किंवा आमच्या काळे वहिनी दोन्हीच्या पैकी तिरंगी लढत आहे. तिरंगी लढत बरीपैकी दोघांच्याच लढत होणार. काय वाटते पार्ट कोणाचं वाटते? शाहू पॅनल पार्ट जड वाटतंय. तुम्ही शाहू पॅनलचे समर्थक म्हणून म्हणताय? आम्ही शाहू पॅनल मध्ये आहे म्हणून आम्ही शाहू पॅनल सांगणार. काय म्हणतोय शिरोळ राजकारणाचं? काय 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 चर्चा आहेत, घडामोडी शिरोळात? हाय चालू आहे जोरात. आता काय काय होते बघूया. कोण कोण येते, काय काय होते. आता काय ज्याचा जोर जास्त ते निवडून येणार. कोणाचा जोर वाढतोय? त्याला यादव आहे, संभाजी भोसले आहेत, पिंटू पल्ले आहेत, भरपूर आहेत. काय लढत कशी होणार सुरुवात नगरपालिकेला? काय मैदानच्या बाहेर मैदानच्या बाहेर तोपर्यंत छट मारायला. आता आत गेल्यावर आता काय काय होतं बघू की. काय शिरोळ मामा विकास कामं कशा पद्धतीने येतो? विकास काम
कशा पद्धतीचे आहेत? रस्ते असतील, गटर्स असतील, स्वच्छता असेल? झाल्यात थोडीफार झाल्यात की. बरं. झाल्यात थोडीफार झालं. थोडीफार झाल्यात. बाकी काय काय? हा बाकी आता इथं तलावाचं शिशुभीकरण करायचं आहे. बरं. केंजाळ आपलं येऊन अडकलंय. बरं. कामं भरपूर आहेत अजून करायला. बरं. त्यामुळे हे जे काम आपलं व्हायला पाहिजे आता. आता लढतीत कोण कोण उतरले? आता चड्डू कोण कोण ठोकलाय? सगळे आयरावून मायरावून सगळे आहेत. बरं. तानात आहेत. बरं. तानात आहेत सगळे. चिनीचे जोरात कोण आहे पैलवान? पैलवान जोरात असा काही सांगता येत नाही. कोण आतली टांग मारतोय, कोण धुबी पिछाड मारतोय, कसं मारतोय आता बघूया आता. काय सांगता येत नाही. आता वरनं सगळं आपलं पैसा टाकून तमाशा देऊ का असंच चालू आहे ना. त्यामुळे असंच व्हायचं. त्यांच्या विरोधात पण 2 तुल्यबळ उमेदवार आहेत. अमरसिंह माने पाटील त्यांचा उमेदवार आहेत, पृथ्वीराज जाधवांचा उमेदवार आहे. मग कशी लढत होणार? टिकणार नाही तो, ते पैसा पण टिकणार नाही. म्हणजे पैसा कुणाचा जास्त आहे म्हणताय? माने बघूया आता काय काय सांगालो? सुरुवात आता नगरपालिकेच्या निवडणुकांचा माहोल चांगलाच म्हणजे तापू लागलेला आहे. प्रचार अगदी घरोघर जाऊन नेते उमेदवार मतदारांच्या पर्यंत जात आहेत, मतं मागत आहेत. कशी होणार लढत सुरुवातली? नाही होईल, चांगली होईल सोडा सर. पण आता ना विकास पण चांगला झालाय की बाबा इथं जे म्हणून तोप झाली किंवा संभाज चौकात संभाजी महाराजांचं हे झालंय. परत रस्ते पण आता बरेच चांगले झालेत. लाईटा जरा परत येऊन जाऊन आता कसं आहे, पाणी जरा हे व्हायला लागले असं व्हायला. कुणाकुणाच्यात होणार लढत? आता अमरभाई आणि यादव साहेब. कसा असा वाटतंय शिरोचा नगराध्यक्ष? नगराध्यक्ष चांगला असावा, कामं करणार. आता पारडं कुणा जर वाटतंय? काय सर सांगू शकत नाही. वातावरण समस्या काय आहेत का सुरुवात? समस्या पाण्याचीच आहे. कोण सोडवेल असं वाटतंय आता? आता काय बघा की इलेक्शन तर जवळ आहेत, बघूया कसं. हे शिरोळ शहर बघताय तुम्ही, शिरोळ शहराचा विकास कितपत झालाय? विकास होय तरी झालंय, चांगला झालाय. 25% तरी बर बर. आणि काय पुढे विकास करणारा शिरोळचा नेता कोण असेल? आणि आहेत दोघं बी आहेत चांगले. यादव आणि ते हे दोन्ही चांगले आहेत. बर. त्यानं जेवढं केला तेवढं करतोय असं आहे. दोघांचं स्पर्धा आहे. दोघांची स्पर्धा आहे. जरा उजवा कोण वाढतोय यात? हा जोर कोणाचा वाढतोय जास्त? म्हणजे अमर पाटला. बर. त्यांचा वाढतोय का बरं? जोर वाढतोय त्यांचा? कामं केले त्यांनी ह्या वर्षी, ह्या वेळेला नगराध्यक्ष होते. त्यानं कामं गावात लई केले. हा समाज कार्य वगैरे बांधल्यात भरपूर त्यानं. पण आता तिरंगी लढत होत्या, तिरंगी 3 जण उभे होता. ते त्यांचं काय पैशाच्या जोरावर आहे ते काय एवढं हे नाही. कुणाचं? ते तिरंगा ते हे आहे ताराणी आघाडी. बर. त्याच्यावर आहे. तिकडे प्रचार चालू झालाय, प्रचाराचा धुरळा आहे तिकडे. नाही होती की ज्याचं त्याच्या हिजा आहे ना प्रचार करायचा. 2-3 पॅनेल आहेत. आता गावाचा चांगला विकास कोण करेल त्याला लोक देतील की निवडून. काय प्रॉब्लेम येणार नाही. कशी होणार लढत मग यांच्यात? लढत काय होईल, दोघातही होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. कोणाकोणाच्यात? आता 2-3 आघाड्या आहेत ना, त्यामुळे 2 आघाडीत होईल चांगली प्रोसेस असं वाटतंय. विकास कामाच्या बाबतीत काय सांगाल? शिरोळ कसा आहे? सो चांगला आहे की. विकास कामं सगळे झालेत काय? थोडी बऱ्यापैकी झालेत नाही असं नाही, पण आणखीन व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. स्वच्छ पाणी, रस्ते, गटारी सुविधा लोकांना व्हायला पाहिजेत. आता इथून पुढच्या काळात करणारा कोण असेल? आता बघूया चांगलं कोण नेता येतोय त्याच्यावर सगळं राहणार बघा, डिपेंड. पारडं कुणाच जर वाटतंय, वारं कुणाच वाटतंय? अजून तर काही निश्चित नाही आहे, कारण प्रत्येकाचं अजून कोणालाच काही धोरण समजलेलं नाही की काय होईल किंवा काय नाही. अजून कोणाचा अंदाज आलेला नाही कोणाला. बघूया आता काय होईल. काय शिरोळाचा आता सगळ्यांचा क्रॉस चालू आहे. तिरंगी लढत जोरात आहे. तिरंगी लढत आहे. हा तिरंगी लढत. तिरंगी लढतीत जोर कोणाचा दिसतोय? जोर आता तुमचं हे राष्ट्रवादी आहे, शाहू आघाडी, परत आपलं भाजप आहे. तिकडे रिंगणात उतरल्यात. त्याचं कर्तव्य बघून लोक मतदान करणार. अजून आता हवा चालू झाली आहे. जवळ तसंही जवळ दिसत त्याचं जास्त हे होत जाईल. कसा असेल होणारा नगराध्यक्ष शिरोळचा? नगराध्यक्ष तसं एकट्याचं सांगू शकत नाही. कसं आहे, त्याचं कार्य चांगलं आहे, जनता त्यालाच मत पडणार. असा माणूस तुम्ही कुणाला बघताय? असा माणूस तुम्ही सांगू शकत नाही. आता काय सांगता तुम्हाला, सगळ्यांनी कार्य आमच्या गावात केलेलं आहे. आलं लक्षात.
राष्ट्रवादी अमर पाटलांनी पण केल्यात, यादव गटाने पण केल्यात, चांगले कार्य केलेले आहे तिने. आणि दोघांचं पण पारड जड आहे आमच्या गावात. आता बघूया मग अगदी थोडक्या ह्याच्यातच इलेक्शन लढणार आहे, निवडून पण येणार थोडक्यातच. जास्त बाबा लीड असं काय 2-3 हजार 4 हजार असं ह्याच्यानं काही येणार नाही. लई 200-300 लीडून निवडून येतील. चांगले आहेत आमच्यातले नेते आहेत, तरी काही वाईट नाही. आमच्या गावातले समंजस लोक आहेत.